माझं नाव अरुण पांडुरंग शिंदे, राहणार जळगाव नेऊर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. अच्छा, हा कोणती व्हरायटी आता ही लागवड? ही भगवा व्हरायटी. बरोबर. आणि कोणत्या सालातली लागवड आहे? 2020 मधली. 2020ची. आता याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव आजपर्यंत झालेला नाही. म्हणजे 2020 म्हटलं तर आज जवळजवळ तो 4 वर्षाचा प्लॉट. तेलाचे किंवा जंतुमोनाचे जे काळे स्पॉट दिसत आहे, आता आम्ही फांद्या बघतोय त्याच्यावरती कुठल्याही फळावर किंवा फांदीवरती तेलाचा किंवा जंतुमोनाचे स्पॉट दिसत नाही. तर याचं काय कारण आहे? तुम्ही असं काय नियोजन केलं की याच्यावरती आलं नाही? हे टायमिंग स्प्रे किंवा ड्रीपमधूनचं जे शेड्यूल आहे ते टायमिंग करणे. आता म्हणजे तुम्ही थोडक्यात खाल्लं जे वॉटर मॅनेजमेंट म्हणतो त्याच्यातून जे काही तुम्ही खतं देताय, तर तुम्ही एक खतं देताना त्याच्या रासायनिक खतांचा वापर करता का सेंद्रिय खतांचा वापर करता? नाही, निश्चित रासायनिक नाही, पण थोडं सेंद्रिय खताचा सेंद्रिय खताचा बरं जास्त गांडूळ खत झालं ते वापरतो. अच्छा. आता हे वापरत असताना तुम्ही रासायनिक खतं किती वापरले याला? रासायनिक खते 30 ते 40% वापरतो. 30-40, 60% सेंद्रिय वापरता, 40% वापरता. म्हणजे तुमचं नियोजन भरपूर चालतंय. आता याच्यामध्ये बरंचसं म्हणजे आता इतके स्ट्रॉंग झाडं दिसत आहे, त्याच्यामध्ये फळं बी इतके छान दिसत आहे का त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत नाही. आता खाली तर मी खाली बघतोय, आता तुमच्या बागेमध्ये तण पण दिसतंय. आता ही तण दिसतं. इतर लोक बरेचसे आम्ही बघतो का तणनाशकांचा वापर करतात. आणि आता तणनाशकाचा वापर करणं योग्य का अयोग्य काय वाटतं तुम्हाला? तुमच्या नाही, ते तणनाशक वापरले नाही पाहिजे. तणनाशक वापरलं नाही पाहिजे. आता हे तुम्ही तण ठेवलं, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तण ठेवलं तर पिकाची वाढ होत नाही, फळाची झाडाची वाढ होत नाही, फळांची वाढ होत नाही. तुम्ही तर आता याच्यामध्ये तणाचा ठेवलेलं इथे, मग तुम्हाला काय त्याचं काय वाटलं? तण का ठेवले तुम्ही? तण म्हणजे जे टेम्परेचर फरतं ते मेंटेन करीत राहतात. अच्छा, म्हणजे ते उष्णतेपासून उष्णतेपासून संरक्षण होतं. आणि असं वाटतंय का तुम्हाला तण ठेवल्यामुळे काही वापशावरती पण परिणाम होतो? येतात नाही, वापसा पटकन येते. तण नसतं ठेवलं तर वापसा नाही. हा, म्हणजे तणाचं पण जे तितकं महत्व आहे याच्यामध्ये. आणि किडींचा काही जे आपण म्हणतो थ्रिप्स वगैरे येणे, तर जर खाली तण ठेवलं तर तुमच्या थ्रिप्सवरती काय परिणाम दिसून येतो तुम्हाला? नाही, थ्रिप्स जर गवत नसतं तर वर जास्त अटॅक झाला, जास्त अटॅक होतो. म्हणजे ते कीटकनाशकाचा पण खर्च वाढतो तुमचा. म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये जास्त वाढ नाही झाली पाहिजे, पण कमी प्रमाणामध्ये का होईल तुम्ही तणांचं नियोजन थोडेसे काही प्रमाणात. आता समजा आपण उदाहरण पकडूया का, मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो. ही एकदम अल्प प्रमाण, साधारण 6-7 इंचापर्यंतच्याच उंचीला वाढलेलं आहे. म्हणजे त्याचं कापून तुम्ही नियोजन केलेलं आहे. आता बऱ्याचदा आहे ना स्टीम बोरर म्हणजे आपण ज्याला म्हणतो खोडकीड. आता तुमच्या झाडामध्ये खोडकीड पण मला दिसून येत नाही. म्हणजे असे बरेचसे झाडं जर बघितले ना तर याच्यावरती खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसत नाही. सगळे झाडं हेल्थी आहे तुमचे. तर याचं जे नियोजन आहे तुम्ही खोडकिडी नियोजन, याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना केली खोडकिडीसाठी? महिन्याला आपलं कीटकनाशक किंवा मग ज्यावेळेस आपल्याला बार धरायचा त्यावेळेस पेस्टिंग करणे, गेरू, क्लोरो, कापूर. गेरूचं पेस्टिंग केलं याला. म्हणजे तुम्ही साधारण 2.5 फुटापर्यंत तुम्ही गेरूचं पेस्टिंग केलेलं जमिनीपासून वरती. त्याच्यामुळं खोडकिडीचं तुमचा कुठल्याही प्रकारचा स्पर्श झालेला दिसत नाही याला. सगळ्या झाडं इथे हेल्थी पूर्ण, कुठल्याही खोडाला नाही. आणि एक खोड ठेवलेले तुम्ही खाली जमिनीपासून, बरेचसे 4-4, 5-5 बुडं पकडले जातात, शूट पकडले जातात. तर हे 4-5 शूट पकडणं अयोग्य का योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं, ठेवले पाहिजे का 4-4, 5-5? नाही, नियोजन प्रॉपर जर असलं आपलं किंवा एक सिंगल खोड जरी असलं तर टायमिंग त्याचं का पेस्टिंग करणं किंवा कीटकनाशक स्प्रे करणं त्याचा फायदा होतो. फायदा म्हणजे एक खोड जर असलं तर तुम्हाला त्याला पेस्टिंग करायला सोपं जातं. अनेक खोडं ठेवले तर त्याचा जास्त प्रादुर्भाव होता. आणि बऱ्याच ठिकाणी मर रोग झाडं मृत होत आहे. हे झाडं मृत होण्याचं कारण काय शोधलं तुम्ही? तुमच्या प्लॉटमध्ये झाडच मृत झालेली नाही 4 वर्षापासून. पाण्याचं नियोजन म्हणजे कसं, जे बुडापाशी पाणी पडतं त्यांनी पण मर रोग येतोय.
ते झाडापासून 3 ते 4 फुटापर्यंत आम्ही ड्रिपल केलंय त्याला. अच्छा, म्हणजे पाणी त्या झाडाच्या बुंद्यापासून दूर पाहिजे तुमचं हो, म्हणणं. लांब पाहिजे. हा, कारण आता काय होतंय का बऱ्याचदा असं पकडलं जातं का झाडाचं पाण्याचं नियोजन करत नाही लोक, बुडावरती जास्त ओलावा तयार होतो आणि फंगल इन्फेक्शन तिथे डेव्हलप होऊन त्यांनी पण मृत्यू होतात. तर त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करून पाणी झाडापासून साधारण माझ्या हिशोबी मी बघितलं का 2 ड्रिपरमध्ये 5-4.5 फुटाच्या आसपास अंतर आहे तुमच्यावालं, म्हणजे तिथून पुढे पाणी दिलेलं आहे तुम्ही. तर ते पण एक छान नियोजन आहे तुमचं. म्हणजे त्या एक शेतकरी बंधूंनी असं लक्षात घेतलं पाहिजे आपण का आपण ज्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये पाणी नियोजन करतो तर त्याच्यावरती जास्तीत जास्त बुडा बसून आपण 2.5 फुटाच्या पुढे दूरवरती ते पाणी गेलं पाहिजे आपलं, तरच आपलं मर रोगाचं प्रमाण थांबेल. ते मी तर शेतकरी बंधूंना तुम्हाला दाखवते प्लॉट बघा किती अतिशय सुंदर आहे. भरपूर यावा आहे आता त्याला लागलेला, सेटिंग भरपूर झालेली ती त्यावेळेस. अतिशय एकही झाड मृत झालेलं नाही आहे. म्हणजे आपण ज्याला विल्ट नावाने ओरडत आहे ना, विल्ट येण्याचे कारण हे आपण स्वतः आहोत. त्याच्यामुळं आपण हे प्लॉट एक आदर्श प्लॉट आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे की विल्ट येण्यासाठी पाणी नियोजन हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर हे पाणी नियोजनच करणं गरजेचं आहे आणि पाणी देताना आपण वापशा कंडिशनमध्ये पाणी द्यावं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे का आपण समजून घेतलं पाहिजे. आता तुमचं साधारण हा प्लॉट किती प्लॉट आहे, टोटल झाडं किती तुमचे? हे 500 झाडं. 500 झाडं आहे आणि किती टन माल निघेल याच्यावर अंदाजे? साधारण 500-600 कॅरेट निघायला पाहिजे. 500-600 कॅरेट निघायला पाहिजे. म्हणजे आता ते तुमचं नियोजन बी योग्य आहे. आणि आता जे रेट मिळत आहे आज, हे रेट पण टिकून राहतील अशी 100% खात्री आहे. कारण रेट पण पडणार नाही आणि तुमच्या ज्या प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला 100% यश येणार आहे. तर आमच्याकडून तुम्हाला धन्यवाद. क्वालिटी एक नंबर आहे, एक स्पॉट नाही, एकदम फ्रेशनेस पाणी, पाण्याची कॅनोपी चांगली. तेलाचे जे स्पॉट आहे ना ते तेलाचे स्पॉट वगैरे काही दिसत नाही. तेलाचे एक स्पॉट नाही त्याच्यावर, टिपका नाही, काहीच नाही. काड्या चेक केल्या, पानं चेक केले तर कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावरती एकदम झालेलं नाही. साईज एकदम सुपर साईज एकदम भारी. झाडाची बांधणी पण खूप चांगली, एकदमच सुंदर नियोजन दिसतंय. पद्धतीचं म्हणजे जी काडीला आपण एकदम फंगल इन्फेक्शन म्हणतो ना ते पण नाही प्लॉट, स्टंपला माल आहे पूर्ण. हो, आणि एकदम एक नंबरचा माल आहे. थोडंसं झूम करून दाखवलं तर बरोबर शेतकरी बंधूंना. एकदम आत्ताच्या पावसाच्या पिरियडमध्ये सुद्धा अतिपावसाच्या पट्ट्यातला प्लॉट आहे, तरी पण खूपच सुंदर नियोजन आहे. साईज पण खूप छान झालेली आहे आणि कलर सर्व बाजूने कलर समान आला, तो एक वैशिष्ट्य याच्यातलं. म्हणजे याच्याला जर पकडलं तर आजच्या कंडिशनला जर पकडलं तर आदर्श प्लॉट म्हणावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तण जे राहिलं ना, या तणामुळे सुद्धा आपल्याला टेम्परेचरचा बराचसा फायदा झाला. म्हणजे या टेम्परेचरमध्ये या प्लॉटनी तग धरला, म्हणजे याचं कारण ते पण एक आहे. खताचं नियोजन करता हे नेमकं काय करताय आता तुम्ही? हे जे आपलं कुटी असेल, मक्याची कुटी, बाजरीची कुटी, अच्छा, एक थर आपला कुटीचा करायचा, त्याच्यावर शेण टाकायचं. अच्छा, म्हणजे थरावर थर द्या. थरावर थर देतो. आता हे थरावर थर देण्याचं काय कारण तुमच्याला? म्हणजे कुजण्याचं प्रमाण प्रक्रिया लवकर होती, म्हणजे कंपोस्टिंग लवकर होते. आणि हे आता तुमचं पिकाला आता तुम्ही सगळं केलेलं असताना पुन्हा तुम्ही इथे डेपो लावला, याचं काय कारण तुम्हाला? याचं म्हणजे आता पुढल्या बहाराचं नियोजन, आता पुढल्या बहाराचं नियोजन, रेस्ट पिरियड मध्ये दूरदूषित ठेवून पुढचं नियोजन आजच करताय. कारण रासायनिक टाकायचं तिथं मी सेंद्रियचा वापर कसा कराल या पद्धतीने तुमच्यावालं नियोजन आहे. तर ते पण एक छान आहे. रासायनिक